नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्टाईल शिरा बनवायला अगदी सोपा आहे। तर त्यासाठी मी कढईमध्ये अर्धी वाटी तूप गरम केलेला आहे। त्यात मी 1 वाटी रवा टाकलेला आहे। रवा बारीक आहे। रवा छान मंद आचेवर गोल्डन ब्राउन होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। रवा सतत हलवत राहायचा आहे। रव्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। थोडं तूप टाकायचं आहे आणि परत भाजून घ्यायचं आहे। रवा छान 15 मिनिटे मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। आता या स्टेजला रवा छान परतून झालेला आहे। बघू शकता रव्याला छान गोल्डन ब्राउन असा कलर आलेला आहे। आता या स्टेजला ड्रायफ्रुट्सचे तुकडे टाकायचे आहे। ते सुद्धा 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। रवा छान भाजून झालेला आहे। आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। ते गरम झालेलं पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे। छान मिक्स करायचं आहे। आता साखर टाकायची आहे। जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच साखर ॲड करायची आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड तुम्ही करू शकता। थोडंसं आणखी पाणी ॲड करायचं आहे। मिक्स करायचं आहे। चिमूटभर मीठ टाकते। गोडाचा पदार्थ आहे तर चव छान येते। मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। शिरा छान शिजवून घ्यायचा आहे। परत चेक करायचं आहे। झाकण उघडून बघूया। हलवायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे थोडा रवा ड्राय वाटत आहे। थोडी वेलची पावडर टाकायची आहे। मिक्स करायचं आहे आणि परत 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। झाकण काढून बघूया। आपला शिरा तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। नक्की ट्राय करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।